बाईच्या जीवनामध्ये नवरा असणं ही फार मोठी गोष्ट आहे. कसला का असना, दारुडे असू दे, जुगारी असू दे, रोज भांडणारा असू दे, पण नवरा असलेल्या बाईचं जीवनच खरं. नवरा नसलेल्या बाईचं जीवन काही खरं नाही. तिला जग दुनिया जगून देत नसती, पण नवरा जरी नसला तर पाठीशी सासू सासऱ्यांचं कवच आहे ना, ते फार चांगलं. तिच्याकडं कोणी सुद्धा बघत नाही, कुणाची बघायची टाप नाही तिच्याकडं. अरेच्या हिच्या पाठीशी सासू सासरे खंबीर येत नाहीत म्हणून त्या बाईकडं कोणीसुद्धा बघत नाही. निदान नवरा मेला तर सासू सासरे तर आहेत पाठीशी तिच्या, पण त्या बाईला कळत नसतं. तिला वाटतं मी जग जिंकलं, मला कोणाची गरज नाही, मी सक्षम आहे असं वाटतंय, पण ते खरं नाही. त्या बाईला कळत नसतं. पाठीशी सासू सासरे असलं ना फार चांगलं आहे. तुला ती सेफमध्ये असते. मागं पुढं लेकरांना बघायला सासू सासरे घरात असते. लेकरं लहानाची मोठे करायचे, त्यांना शिक्षण शिकवत असतं. लेकरांना पण माणसाची गरज असते. मागं कोणतरी असलं तर त्या लेकरांचं पण खरं, नाही तर ते लेकरांचं पण वाटोळं होते. संस्कार कोण करणार मागं राहून? कोण नसल्यानंतर लेकरांचं पण वाटोळं होते. पण त्या लेकरांना बघायला मागं सासू सासरे आहेत. तिला पण सासू सासऱ्याचा आधार आहे, म्हणून त्या बाईचं जीवन चांगलं आहे. आता त्या बाईच्या जीवनात काय अर्थ नाही. सासू सासरे तिला टाकून देऊ देत की तिचं जीवन कुत्र खाणार तिचं जीवन, असं होईल तिचा हाल. कुत्र्याच्या निमित्त त्या बाईचा हाल होईल. पाठीशी सासू सासरे खंबीर आहेत म्हणून तू सुखात आहेस, हे त्या बाईला कळत नसतं. त्या बाईच्या लक्षात यायला पाहिजे. कसं वाटलं माझं तुम्हाला बोललेलं मला कळवा, मला कमेंट करा. मला पण एवढं काही बोलता येत नाही, पण मी थोडंसं मला सुचलं म्हणून मी बोललं.